इकडं तिकडं फिरू, पण ज्या घरी जन्माला आलोय तिथंच. पण यांचं असं नाही आहे. यांना एक आयुष्यात 2 घरं बदलावी लागतात, लग्नाच्या आधीचं माहेर आणि लग्नाच्या नंतरचं सासर. फक्त प्रश्न एवढाच आहे की माहेर आणि सासर या दोन्हीमधलं जे पुसटसा धागा आहे, ते जे अंतर माहेरातून सासरापर्यंत जायचं आहे, जे चालून जायचं आहे, ते घरातल्या माणसांच्या सल्ल्यानं जर गेलं तर खूप चांगल्या पद्धतीनं प्रवास करता येऊ शकतो. मी कवितेच्या शेवटी असं लिहिलं होतं की लेख काय करते, माहेराच्या गोकुळाला सासराशी जोडते. ते जोडताना इकडच्या सगळ्यांच्या सल्ल्यानं जोडावं, नाही जोडलं तर पुढची ओळ येते की माहेराच्या गोकुळाला सासराशी जोडते, मोरगीच्या हिसक्याने हंबरडा फोडते. माहेराच्या गोकुळाला सासराशी जोडते, मोरगीच्या हिसक्याने हंबरडा फोडते. बाहुली ती चंदनाची उठती ग, लेक माझ्या काळजाच्या दावणीची फुटकी ग, दावणीची फुटकी ग. वैचारिक दृष्टिकोनातून विचार केला तर आपल्याला चांगल्याचं वर्तुळ भेटून वाईटाकडे न जाण्यासाठी आपल्या मनामध्ये संस्कारांची फुटकी ठोकून घेतली पाहिजे. आणि त्यामुळं आपण काय वाचलं पाहिजे, काय लिहिलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे. आणि मी मागाशी जसं म्हटलं की संपत्ती आणि संस्कृतीमधला फरक समजून घेतला पाहिजे. हे करत असताना तुम्हाला या लेकरांवरती संस्कार करून मी सांगेल की यांच्या हातामध्ये तुम्ही ज्या गोष्टी देताय त्या खूप महत्वाच्या आहेत. कारण तुम्ही जर आता यांना संत साहित्य वाचायला दिलं तर ते यांच्यामध्ये सकारात्मक करू जाईल, मानव करू जाईल, बंधू बनतो. बाप रगात होऊन रोज पाटातून वाहतो, मग गणसाचा जन्म तेव्हा ताटातून होतो, मग गणसाचा जन्म तेव्हा ताटातून होतो. पुढची ओळ काय, दाणे गणसाला येता बाप हुरडा वाटतो, भाळावरल्या घामाचा पाना नभाला फुटतो. आणि कवितेशी शेवट असा आहे, येता भरात जोंधळा बाप काढणी करतो, स्वतः राहून उपाशी पोट जगाचं भरतो. आता तुम्ही म्हणाल की कवितेच्या सुरुवातीला अन्नदाता म्हटलं, जगाचा मालक म्हटलं, जगाचा बाप म्हटलं, मग शेतकरी आत्महत्या कसं काय करायला लागला. तुम्हाला खरं सांगू, इंग्रजांच्या काळात शेतकरी स्वातंत्र्यात ज्यावेळी आपण होतो त्यावेळी आत्महत्या झाल्या नाहीत. आपण स्वातंत्र्याला 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर आत्महत्या सुरू झाल्या. मग आपण स्वातंत्र्यात गेलोय की पारतंत्र्यात गेलोय. आज जसं मी आदरणीय मल्हारी दादा आणि त्यांच्या आमच्या मुलांचं फायनली 10 दिवस झाले, त्यांचा कॅम्प पूर्ण झालाय. आम्ही घ्यायला आलोय. दोघींची मुलं होती, इथं आमची मावशी आहे आणि खूप छान तिचं नियोजन केले त्यांनी. स्वयंपाक पण छान होता ना ग. हो, खूप छान स्वयंपाक होता. आणि मुली बघा ना कशा रडतात, इतकी भाऊ झालेत लेकरं, जाताना एकमेकांना मिठ्या मारून रडतात आणि आम्ही बघतोय म्हणून आडबाजूला जाऊन रडतात. वितरण पडू द्या पडू द्या. हे चालले सगळे, हे ते मेन सर आहेत, त्यांनी पोरांना सांभाळले छानपैकी. पोरांचे पाय निघणत आता जाताना, तर चाललंय असं बघा त्यांचं छानपैकी. झालं का भेटून? हां, चलो फिर चल. आपलाच पाय निघण नाही काय हो, काय का बरं गरम झाले असं. हां बरं, कसं करू? 920 जण शिकण्याचा कार्यक्रम फुकट खायचं सोडून सावडाय गेलं का नाही जाऊ शकत.